विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅबोरेटरी असिस्टंटबद्दल सर्व काही माहिती बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी DMER मार्फत बघा लायब्ररियन म्हणजे या ठिकाणी ग्रंथपाल या पदासाठी जे आहे ती या ठिकाणी कॅटेगरी वाईज जे आहे त्यांनी मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट. तर यानंतर सर्व पदांसाठी जे आहे ते स्टेप बाय स्टेप त्यांनी त्या मेरिट लिस्ट जे आहे ते रिलीज केल्या जाणार आहे. आणि आता जर तुम्ही या ठिकाणी DMERची ऑफिशियल वेबसाईट जर ओपन करून बघितली तर ती ओपन होत नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर काही ना काही काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. म्हणजेच या ठिकाणी मेरिट लिस्ट अपलोड करणे सुरू आहे. तर त्याआधी बघा, आता लॅब असिस्टंट या ठिकाणी याची देखील प्रोविजनल मेरिट लिस्ट थोड्याच वेळात अपलोड होणार आहे. परंतु याची जी मेरिट लिस्ट पब्लिश झालेली होती त्यावरून आपण या ठिकाणी अंदाजा लावू शकतो की याची एक्झॅक्ट कट ऑफ किती जाणार आहे. तर या बघा, या ठिकाणी आपण जो PDF रिलीज झालेला होता तर त्याला रँक वाईज अरेंज केलेले आहे. तर रँक वाईज अरेंज करून आपण PDF तयार केलेला आहे. तर यावरून आपल्याला ओपन जी कट ऑफ एक्झॅक्ट किती जाणार आहे या ठिकाणी सामान्यासाठी आणि महिलांसाठी ते आपण एक्झॅक्ट या ठिकाणी काढू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ओपनची कट ऑफ एक्झॅक्ट किती राहणार आहे आणि महिलांसाठी कट ऑफ किती राहणार आहे. त्यानंतर आपण OBC वगैरेसाठी देखील बघूया आणि रँक वाईज PDF आल्यानंतर सर्व काही आणखीन एकदम अदर कॅटेगरीसाठी SC ST OBC आणि दिव्यांग वगैरे सर्वांसाठी एकदम पिक्चर क्लिअर होणार आहे. परंतु आता आपण ओपनची कट ऑफ बघणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण बघा, सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टॉपर बघा, टॉपर किती मार्कात आहे तर 158 मार्क टॉपरला भेटलेले आहे. रवींद्र कुमार प्रकाश बर्वे हा टॉपर आहे 158 मार्काचा. त्यानंतर बघा, हर्षल प्रमोदराव शिंदे याला देखील 158 मार्क आहे. तर दोघांना 158 मार्क आहे. तर यांच्यापैकी बघा कॅटेगरीवर डिपेंड आहे कोणत्या कॅटेगरीत आहे. त्यानंतर बघा, पण दोघांचे पण सिलेक्शन या ठिकाणी जनरलमध्ये होणार आहे. त्यानंतर 156 मार्काचे बघा किती जण आहे. 156 मार्काचे या ठिकाणी 4 जण आहे. 154 मार्काचे 3 जण आहे. 152 मार्काचे या ठिकाणी 4 जण आहे. आणि 150 मार्काचे अशाच प्रकारे या ठिकाणी सेम मार्काचे खूप जण आहे. तर बघा, सेम मार्क जर असले तर या ठिकाणी वयानुसार प्रिफरन्स दिले जाणार आहे. रँक तयार करताना ज्यांचे वय जास्त असेल त्यांना या ठिकाणी वरची रँक दिली जाणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल ओपनच्या जागा पोस्ट किती होत्या. तर बघा, या ठिकाणी लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यकता आपण या ठिकाणी बघूया. नोटिफिकेशनमध्ये 170 जागा होत्या. या ठिकाणी ओपनसाठी म्हणजेच अराखीवसाठी 56 जागा होत्या टोटल. 18 जागा सामान्य होत्या आणि 17 जागा महिलांसाठी होत्या. तर टॉपचे जे 18 या ठिकाणी कॅन्डिडेट्स असतील त्यांचं या ठिकाणी ओपन सामान्य 18 जागेमध्ये सिलेक्शन 100% होणार आहे. तर ते टॉपची 18 मुलं या ठिकाणी आपण बघून घेऊया कोणापर्यंत होत आहे. तर बघा, टॉपची 18 मुलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सुतारपर्यंत 10 झाले आहे. 11 12 13 14 15 16 17 18. तर ठेंगे स्वीटी यशवंत ठेंगे बघा, यांच्यापर्यंत म्हणजे 150 मार्कापर्यंत या ठिकाणी 18 मुलं होत आहे. आणि हे सर्व मुलं या ठिकाणी सामान्यमध्ये सिलेक्ट होणार आहे. तर बघा, स्वीटी यशवंत ठेंगेपर्यंत 150 मार्क, 18 मुलं. तर 150 ही ओपन सामान्याची कट ऑफ राहणार आहे 150 मार्कापर्यंत. जर सर्वजण या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आणि पुढच्या प्रोसिजरसाठी जर आले तर 150 ही या ठिकाणी कट ऑफ राहणार आहे. आणि तेच आपण कन्सिडर करूया की सर्व येणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन दोन्ही पण पदासाठी मुलांनी फॉर्म भरलेले आहे. आणि जर तुम्ही दोन्ही पण लिस्ट चेक केल्या तर खूप सारे मुलं लॅब टेक्निशियनच्या टॉपर लिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तेच मुलं तुम्हाला या ठिकाणी लॅब असिस्टंटसाठी तुम्हाला बघायला मिळेल. पर बहुतेक मुलांचं या ठिकाणी प्रिफरन्स जे आहे ते या ठिकाणी लॅब टेक्निशियनसाठी आहे. तर ते लॅब टेक्निशियन जॉईन करणार आहे. त्यानंतर बघा, यातील खूप साऱ्या जागा रिकामी होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळणार आहे. ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे.
तर बघा 150 ही सामान्याची कट ऑफ असणार आहे. जर सर्वजण आले तर, पण सर्वजण येणार नाही आहे कारण की लॅब टेक्निशियनमध्ये जाणार आहे. तर या ठिकाणी आणखीन तुम्ही 20-25 मुलं जर खाली केले तर या ठिकाणी 134 पर्यंत तुमची किंवा 130 पर्यंत देखील तुमची ओपनची कट ऑफ जाऊ शकते जर लॅब टेक्निशियनमध्ये सर्वांनी जॉईन केले तर. पण आपण या ठिकाणी सध्या कन्सिडर करूया की नॉर्मली कन्सिडर करूया की ते जॉईन होत नाही असे कन्सिडर करून. तर यानंतर बघा आपण बघितले 18, नंतर 17 मुली बघा, 17 मुली येणार आहे नंतर. तर मुलींचा या ठिकाणी कट ऑफ किती राहू शकतो, 17 मुली येणार आहे. तर स्वीटी बघा, स्वीटी या ठिकाणी स्वीटी यशवंत ठेंगे यानंतर बघा 18 मुलींच्या लिस्टमध्ये सहभागी होणार आहे. तर 18 मुली या ठिकाणी आपण काउंट करूया. बघा या ठिकाणी स्नेहल, प्रियंका 2, नंतर या ठिकाणी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. रेखा रवींद्र तामणेपर्यंत या ठिकाणी 18 मुली होत आहे. 140 मार्क आहे रेखा रवींद्र तामणेला. तर बघा 140 पर्यंतच्या मुली या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे ओपनमध्ये. या ठिकाणी देखील सेम क्रायटेरिया आहे. लॅब टेक्निशियनमध्ये देखील याच्यातल्या काही मुली कॉमन आहे तर त्या लॅब टेक्निशियनमध्ये जातील. त्यामुळे 140पेक्षाही तुमचा मुलींचा कट ऑफ जे आहे या ठिकाणी ओपनचा येणार आहे. जवळपास 130च्याही खाली तो कट ऑफ जाऊ शकतो ओपन मुलींचा. 130च्याही खाली जाऊ शकतो ओपन मुलींचा कट ऑफ. तर या ठिकाणी बघा दोघांचे पण आपण कट ऑफ बघितलेले आहे, ओपनसाठी आणि ओपन मुलींसाठी. आणि यानंतर बघा ओबीसीसाठी, ओबीसीच्या जागा किती होत्या बघा. तर ओबीसीच्या जागा या ठिकाणी 25 जागा होत्या. 7 जागा सर्वसामान्य आणि 8 जागा या ठिकाणी महिलांसाठी होत्या. तर कन्सिडर करा 140 पर्यंतच्या मुली कन्सिडर करून घ्या. 140 पर्यंतच्या मुली सिलेक्ट झाल्या तर त्यानंतरच्या ज्या काही ओपनच्या मुली राहतील त्या बाद होतील आणि बाकीच्या ओबीसीच्या एसटीच्या सर्व मुली त्या आपापल्या कॅटेगरीमध्ये जातील आणि ओबीसीच्या मुली जे असतील त्याच फक्त या ठिकाणी 8 मुली जितक्या काही जागा आहे ओबीसीच्या बघा या ठिकाणी 8 मुली या ठिकाणी सिलेक्ट होतील. तर त्यानंतरच्या जर 8 मुली आपण काउंट केल्या तर या ठिकाणी बघा 130च्याही खाली जात आहे. तर ज्यांना बघा ओबीसीमध्ये 120च्या वरती मार्क आहे, ओबीसीमध्ये मुलींना सांगत आहोत आपण, 120च्या वरती मार्क ज्या मुलींना आहेत त्या देखील या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे लॅब असिस्टंटमध्ये. 120वाल्या मार्क मुली देखील या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. तर यावरून बघा आपल्याला असा अंदाजा आलेला आहे की ओपन जनरलची कट ऑफ या ठिकाणी बघा, ओपन जनरलची कट ऑफ 140 ते 150 पर्यंत जाऊ शकते ओपन जनरलची कट ऑफ. आणि मुलींसाठीही ओपनसाठी कट ऑफ जायची या ठिकाणी 130 पासून तर 140 पर्यंत राहू शकते. आणि ओबीसीची कट ऑफ बघा 120 ते 130 या रेंजमध्ये राहणार आहे मुलींची. आणि मुलांची बघा ओबीसीची कट ऑफ या ठिकाणी म्हणजे सामान्याची कट ऑफ या ठिकाणी 130च्या आजूबाजूला राहणार आहे. आणि अदर कॅटेगरीची कट ऑफ बघा या ठिकाणी सांगणे थोडे मुश्किल आहे अदर कॅटेगरीची कट ऑफ. पण या ठिकाणी बघा आता काहीच वेळामध्ये यांची कॅटेगरी वाईज या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि ती आल्यानंतर आपण कॅटेगरीच्या कट ऑफ देखील एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलसोबत आपण या ठिकाणी बेल आयकॉन वगैरे दाबून घ्या, कारण की थोड्याच वेळात आपण सर्व लिस्ट आल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला सर्वांनी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि तुम्ही जर या ठिकाणी अदर्स कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे मार्क्स किती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार तुम्हाला कळवण्यात येईल की तुमचं चान्स आहे की नाही. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि बघा या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यावर जाऊन तुम्ही हा रँक वाईज PDF बघू शकता आणि तुमचं नाव कोणत्या पोझिशनवर आहे ते बघू शकता. चला धन्यवाद.